शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण लोकसभेची निवडणूक लढलो आणि स्ट्राईक रेट जास्त असलेला महाराष्ट्रातला महायुतीतला पहिला पक्ष हा शिवसेना पक्ष आपल्या सगळ्यांच्या ताकदीवर उभा राहिला। परंतु निवडणूक झाल्यानंतर, मतदान झाल्यानंतर, मतमोजणी झाल्यानंतर जसं संविधानाच्या बाबतीमध्ये खोटं बोललं गेलं, जसं मुस्लिम बांधवांच्या बाबतीमध्ये खोटं बोललं गेलं, तसं आपल्या निशाणीच्या बाबतीमध्ये देखील खोटं बोलण्याचा प्रकार काही लोकांनी सुरू केलेला आहे। आणि म्हणून सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की हा कागद आम्ही नक्की तुमच्याकडे देऊ, परंतु शिवसेना जी वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे चालली, त्याचे 7 खासदार निवडून आलेत। आपला स्ट्राईक रेट हा उबाठापेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळे कुठच्याही बातम्यांवर गैरसमज पसरवण्याची आवश्यकता नाही आणि त्याच्यावर विश्वास देखील ठेवण्याची आवश्यकता नाही। कारण या निवडणुकीला आपण बघितलं असेल की मुस्लिम बांधव असतील, संविधान असेल, याबद्दल तर गैरसमज पसरवला गेलाच, पण तिसरा जो गैरसमज पसरवला गेला तो म्हणजे महाराष्ट्रातले उद्योग हे परराज्यामध्ये गेले। पण आपला एक सहकारी म्हणून आणि राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी ठामपणाने सांगतो की माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकही प्रकल्प परराज्यामध्ये गेलेला नाही। कदाचित हा गैरसमज दूर करण्यामध्ये आपण अयशस्वी ठरलो असू। 2 वर्ष आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दावोसला गेलो, त्याच्या अगोदर देखील काही लोक दावोसला गेली होती, ज्यांचा संबंध उद्योग विभागाशी नव्हता ते देखील गेलेले होते आणि ते MIDCच्या खर्चातूनच गेलेले होते। परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्यावेळी गेलो ते पहिल्या वर्षी 1,37,000 कोटीचे आम्ही MOU केले आणि त्यातले 90,000 कोटीचे उद्योग आज प्रगतीपथावर आहेत, कामं त्यांची सुरू झालेली आहेत। आणि यावर्षी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दावोसला गेल्यानंतर आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड आम्ही मोडले आणि 3,72,000 कोटीचे MOU आम्ही दावोसमध्ये केले, त्याची देखील 80% प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। आपण कुठे कमी पडलो? महाराष्ट्रामध्ये जे आपण उद्योग आणलेत ते लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपण कमी पडलो। आणि याचा परिणाम काय झाला तर समोरच्यानी विकासावर चर्चा केली नाही, समोरच्यानी विकास किती झाला हे सांगितलं नाही, स्वतः काय करणार हे देखील सांगितलं नाही, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक नरेटिव्ह सेट करण्यामध्ये ते यशस्वी झाले। म्हणून आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला एक विनंती करायची आहे की माझ्या विभागामार्फत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना ही एक फार मोठी योजना राबवली जाते। याचा देखील इतिहास काय?